नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व देशांनी एक स्वप्न पाहिलं होतं की अच्छे दिन आने वाले है. आणि 2026मध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये आणि अनेक राज्यांमध्ये आम्ही काय पाहत आहोत तर हिंदू आक्रोश मोर्चे. आता हिंदूंचे काही सेंटिमेंट आहे, भावना आहेत, त्यांच्या अनेक भावना तीव्र आहेत. विशेषतः मुस्लिमांच्या संदर्भामधला त्यांची जी भावना आहे की हिंदू मुस्लिमांची, ती सर्वात जास्त तीव्र आहे, हे नाकारून चालणार नाही. पण याच भावनेला खतपाणी घालून, याच भावनेचा वापर करून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने मागच्या 3 लोकसभा निवडणुका लढवल्या आणि या तीनही निवडणुकांमध्ये जिंकल्यानंतरही हिंदूंचे आक्रोश मोर्चे काही केल्या थांबत नाही. त्यामुळं हिंदूंना आजचे दिन येण्यासाठी आणखीन किती वर्ष नरेंद्र मोदी किंवा भाजपचं सरकार राहायला पाहिजे, याचं उत्तर आता त्यांनीच देण्याची गरज निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरातचं जे प्रकरण निघालं, त्यानंतर एक कार्पोरेट जिहाद नावाचं प्रकरण आलं. त्या पाठोपाठ अमरावतीमध्ये एक प्रकरण उजेडात आलं आणि त्यामध्ये आयान अहमद नावाचा एक आरोपी सापडला. कार्पोरेट जिहादमध्ये सुद्धा धर्मांतर करण्याची एक गंभीर घटना घडलेली आहे, ती नाकारून चालणार नाही. पण ह्या सगळ्या घटना घडत असताना ज्यांचं सरकार सत्तेवर बसलेले आहे तेच लोक रस्त्यावर उतरून मोर्चे काढत आहेत, हे मात्र काही न पटण्यासारखं आहे. हिंदूंनी मोर्चे काढावेत का, तर 100% काढावे. पण सरकार कुणाचं आहे? तुम्ही ज्यांच्या सरकार म्हणजे आपल्याच घरचे लोक सत्तेत बसवले आणि त्यांच्याच विरुद्ध तुम्ही मोर्चे काढत आहात, मग तुमचं काही चुकलं का बरोबर आहे याचा विचार कोणी करायचा, हे सुद्धा आता आम्हीच सांगायचं का, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. कारण चुकलं असेल तर मग तुम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे, आणि चुकलेलं नसेल तर मग मोर्चे का काढतात? तुम्ही त्यांच्याशी जाऊन संवाद साधू शकता, त्यांना निवेदनं देऊ शकतात. या सगळ्या मोर्चांचा नीट विचार करण्याची वेळ आलेली आहे. कार्पोरेट जिहाद झाला तर त्यावर कारवाई व्हायला पाहिजे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, सगळी सूत्र त्यांच्या हातामध्ये आहे. मग मोर्चे का बरं काढतात? तुम्ही त्यांना जाऊन भेटा. त्यांना जाऊन भेटून हे प्रश्न सुटत नाही म्हणून तुम्ही मोर्चे काढत आहात का, तसं उत्तर द्या. मोर्चे काढण्यासाठी, आक्रोश करण्यासाठी ही जी वेळ आलेली आहे, तर ही बघा मागच्या 15 वर्षामध्ये म्हणजे 12 वर्षामध्ये, आता त्याला 15 होणारच आहे पुढं, तर या 12 वर्षामध्ये हिंदूंच्या संदर्भामधील काही धोरणं राबवण्यामध्ये सरकार कमी पडलेलं आहे का? जसं मुस्लिमांना या देशामध्ये लोकशाहीने अधिकार दिलेला आहे, तसं हिंदूंनासुद्धा या लोकशाहीमध्ये अधिकार आहे. तुमचं खरंच काही म्हणणं असेल, तुमच्यावर खरंच अन्याय होत असेल आणि तो जर आपल्या कायद्याच्या चौकटीमध्ये खरोखर योग्य असेल तर त्याच्या विरोधात भूमिका घेण्याचं कुणालाही काही कारण नाही. पण आपण आता आक्रोश मोर्चे काढत आहोत, एका पाठोपाठ एक मोर्चे निघत आहेत. ज्या मराठवाड्यामध्ये आता सध्या पाण्याची टंचाई सुरू झालेली आहे आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे, तो सुद्धा हिंदूच आहे. त्याचे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत. या सगळ्या आक्रोश मोर्चामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, महागाईचा प्रश्न, हे सगळे प्रश्न आपण बाजूला ठेवतो आणि हिंदूंना न्याय देण्यासाठी हा सगळा जो ठरलेला एक कंपू आहे, तो सगळा रस्त्यावर उतरतो आणि त्याला आपण हिंदू आक्रोश मोर्चा म्हणून नाव देतो. हिंदू बहुसंख्येने खूप मोठा आहे आणि तुम्ही जे उतरणारे जे आहेत ते ठराविक शहरामध्ये ठराविकच मंडळी आहेत, हे आता हे सुद्धा कळून चुकलेलं आहे. आता याला फुटेज जे मिळतं आहे वेगवेगळ्या ठिकाणी मीडियामध्ये, याच्या बातम्या चालतात आणि तेच दिवसभर हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम असं जे एक चित्र तयार झालेलं आहे, त्यातून बाकीचे सगळे प्रश्न बाजूला पडलेले आहेत का, हा सुद्धा विचार करायची आता नक्कीच वेळ आलेली आहे. हिंदू आक्रोश मोर्चातल्या मागण्या सगळ्यात चुकीच्या आहे असं मी अजिबात या सगळ्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं नाही. कार्पोरेट जिहादमध्ये जर अशा पद्धतीचं धर्मांतर झालं असेल तर त्या आरोपीला कायद्याच्या चौकटीमध्ये तातडीने, लवकरात लवकर, मी हा शब्द वापरतो होता, हिंदू आक्रोश मोर्चेकऱ्यांनो ही मागणी करा तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे की लवकरात लवकर निकाल लावावा आणि लवकरात लवकर अटक करावी. अजूनही एक आरोपी सापडलेला नाही, हे आपल्या पोलिसांचं फेल्युअर आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि तुम्ही ज्यांना तुमचे हिरो समजतात ते गृहमंत्री आहेत, त्यामुळे तुम्हाला आधी एक आरोपी पकडा, आधी नंतर बाकीच्या गोष्टी करा. कारण तो आरोपी जो आहे तो मुख्य आरोपी आहे आणि मुख्य आरोपीत जर पोलिसांना सापडत नसेल तर काय तुमचं हिंदुत्ववादी लोकांचं सरकार आलेलं आहे, असं प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे. खरं म्हणजे तुमचं जास्त हक्क आहे त्यांच्यावर. त्यामुळे तुम्ही जाऊन देवेंद्र फडणवीसांना हे विचारायला पाहिजे की मुख्य आरोपी का पकडला जात नाही नाशिकच्या कार्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये.
नावं द्या तुम्ही, कॉर्पोरेट जिहाद, व्हिडिओ जिहाद, कोणता जिहाद असेल तो द्या. म्हणजे मोहन भागवत भेटल्यानंतर काय बोलायचं ते नंतर ठरवा. नितेश राणे भेटल्यानंतर काय बोलायचं ते ठरवा. सगळ्यांचे फोटो आपण सगळ्या सोशल मीडियावर बघितलेले आहेत की मुस्लिम समाजाच्या पार्ट्यांमध्ये इफ्तार, म्हणजे ते गैर नाही आहे. मुळामध्ये आम्ही हेच सांगतो, गैर नाही आहे. पण तुम्ही गेल्यानंतर ते योग्य आहे आणि दुसऱ्यांनी केल्यानंतर तुम्ही त्यांना मौलाना म्हणणार. अशा पद्धतीचं नाही चालणार. तुम्ही काहीतरी एक विचार करा आणि हिंदू आक्रोश मोर्चे काढण्याची वेळ हिंदूंवर येऊ नये अशी की काहीतरी वेळ ह्या सरकारने आणली तर किमान आजचे दिन यांच्या पदरात पडले असं आपल्याला म्हणता येईल. 2014 पासून 2026 पर्यंत तरी हिंदूंच्या पदरामध्ये आजचे दिन आलेले नाही, पडलेले नाही, हे यावरून सिद्ध होतं. हिंदू आक्रोश मोर्चे आणखीन किती दिवस चालू राहणार त्याची आपण म्हणजे काय वाटच बघणार आहोत की कधी थांबणार याची वाट बघायची का किती दिवस चालणार याची वाट बघायची, हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. आणि स्वाभाविकपणे हिंदू आक्रोश मोर्चात सहभागी झाले लोकांनीच स्वतःलाच काहीतरी वाटलं पाहिजे. आता काय मी शब्द वापरू तुम्हाला की तुम्हीच निवडून देता आणि तुम्हीच मोर्चे काढता आणि तुम्ही ज्यांच्या जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना विचारतच नाही की हे कसं काय घडतं आहे सगळं. त्यामुळे तुम्ही त्यांना विचारायला जोपर्यंत सुरुवात करणार नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तर मिळणार नाही. तुम्हाला मोर्चेच काढावं लागेल उन्हातानामध्ये. शेवटी तुम्ही आमचेच भाऊ आहात, भगिनी आहात. तर मोर्चांना शुभेच्छा देतो, या पलीकडे आपण काही बोलू शकत नाही. या हिंदू आक्रोश मोर्चाला शुभेच्छा, पण मोर्चे थांबावे या त्यापेक्षाही जास्त शुभेच्छा. आज इतकंच, आपण थांबूयात. न्यूज यात्रावर या सगळ्या विषयावर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.